रेखाताईंना आज 8 दिवसांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता, पण त्यांना घ्यायला त्यांच्या घरातून कोणीच आले नव्हते. त्या मनात म्हणाल्या की कदाचित रवीला रजा मिळाली नसेल आणि सून तर 8 महिन्यांची गरोदर आहे. त्या हॉस्पिटलच्या बाहेरून स्वतःच टॅक्सी करून घरी आल्या. दरवाजासमोर टॅक्सी थांबताच रवीच्या बायकोने सुनीताने खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं. रेखाताई टॅक्सीतून उतरून घराबाहेर उभ्या राहिल्या. त्यांनी आपल्या मुलाला आवाज दिला, रवी, बाहेर ये रे बाळा जरा, मी आले आहे. त्यांना खूप अशक्तपणा आला होता, त्यामुळे त्यांना आधाराची गरज होती. पण कोणीही बाहेर आले नाही. त्यांच्या सुनेने खिडकीतून पाहिलं होतं की सासूबाई आल्या आहेत, पण ती उठून बाहेर आली नाही. रवीने सुनीताला विचारलं, कोण आहे ग सुनीता? ती म्हणाली, आणि कोण येणार? तुमची आई आली आहे हॉस्पिटलमधून. असे बोलून तिने दरवाजा उघडा ठेवला आणि पुन्हा आपल्या कामात मग्न झाली. पण तिने घराबाहेर येण्याची तसदी घेतली नाही आणि रवीनेही फारसे लक्ष दिले नाही. तोही TV पाहण्यात गुंग झाला. मुलगा आणि सून दोघेही घरात होते, पण आईला घेण्यासाठी कोणीही बाहेर आले नाही. याचे रेखाताईंना खूप वाईट वाटले. काही वेळ रेखाताई बाहेर उभ्या राहून वाट बघत राहिल्या. रेखाताईंनी टॅक्सी ड्रायव्हरला आपली बॅग टॅक्सीतून बाहेर काढून द्यायला सांगितली आणि टॅक्सीचे पैसे दिले. रेखाताई खूपच अशक्त झाल्या होत्या, त्यामुळे सावकाश चालत त्या घरात आल्या. त्यांनी रवी आणि सुनीताकडे पाहिलं, पण त्या दोघांनी रेखाताईंकडे पाहण्याची तसदी घेतली नाही. त्यांच्या अशा वागण्यामुळे रेखाताईंचे मन कष्टी झाले. त्या भिंतीचा आधार घेत आपल्या खोलीकडे जायला निघाल्या. तेवढ्यात सुनीता म्हणाली, आई, तिकडे कुठे चाललात? आता ती तुमची खोली नाही. तुमचे सामान आम्ही स्टोअर रूममध्ये ठेवले आहे. एवढे बोलून ती पुन्हा तिच्या कामात मग्न झाली. रेखाताई सुनेकडे पाहू लागल्या, पण त्या काहीही बोलल्या नाहीत. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. सुनीता रवीला हळू आवाजात म्हणाली, अहो, बोला ना तुमच्या आईला. त्यांची ही बॅग स्टोअर रूममध्ये नेऊन ठेवायला. तेव्हा रवीने आईकडे पाहिलं आणि म्हणाला, आई, आता बाबा नाही तर मग तुला एकटीसाठी एवढ्या मोठ्या खोलीची काय गरज? आणि तसेही आता काही दिवसातच तुझा नातू किंवा नात येईल, तेव्हा त्या खोलीची गरज पडेल. त्यामुळे आम्ही आताच तुझे सामान स्टोअर रूममध्ये हलवलं आहे. आणि आई, आता बाबा या जगात नाही, त्यामुळे ह्या घरामध्ये जे काही होईल ते माझ्या म्हणण्यानुसार होईल. बाबा गेल्यापासून ह्या घराचा प्रमुख मीच आहे. प्रमुख? रेखा त्यांच्या तोंडून एवढाच शब्द निघाला. यावर रवी म्हणाला, नाही तर काय, आता या घराचा सगळा कारभार मीच पाहणार म्हटल्यावर मीच ना ह्या घराचा मालक, आणि तुम्हा सगळ्यांना माझं ऐकावंच लागेल. रेखाताईंचे डोळे पाण्याने भरले. त्याने स्टोअर रूम लगत असलेल्या छोट्या खोलीकडे पाहिलं. तेव्हा रवी म्हणाला, त्याचं काय आहे ना आई, सुनीताच्या डिलिव्हरीसाठी तिची बहीण येणार आहे. मग तिची गैरसोय होऊ नये म्हणून ती खोली तिच्यासाठी खाली केली आहे. आणि गेस्ट रूमचं म्हणशील तर गेस्ट रूम तर पाहुण्यांसाठी असते, पण माझी मेहुणी काही पाहुणी नाही. ती तर घरच्यापैकीच एक आहे. उद्या बाळ होईल तेव्हा बाळाला पाहायला पाहुणे आले तर त्याच्यासाठी देखील ती रूम ठेवावी लागेल ना, म्हणून गेस्ट रूमला अजिबात हात लावलेला नाही. आपल्या मुलाच्या बोलण्याने रेखाताईंना वाटले जणू कोणीतरी त्यांच्या पायांना साखळदंडाने बांधले आहे. त्यांचे पाय स्टोअर रूमकडे जातच नव्हते. कसेबसे रेखाताईंनी एक पाऊल पुढे टाकलं. तेवढ्यात रवी पुन्हा म्हणाला, अगं आई, तुझी ही बॅग तरी घेऊन जा. आणि हो, खोलीत गेल्यानंतर दरवाजा आतून बंद कर. काही खायचं प्यायचं असेल तर स्वतःच्या हाताने घेऊन खा. रेखाताई पुन्हा भिंतीचा आधार घेत बाहेरच्या दरवाजापर्यंत गेल्या आणि बॅग ओढत स्टोअर रूममध्ये घेऊन आल्या. त्यांनी खोलीत पाहिलं तर तिथे एक पलंग होता, एक जुने गोदरेजचे कपाट होते आणि एक जुना टेबल होता, जो रेखाताईंनी अनेकदा विकण्यासाठी बाहेर काढला होता. पण तेव्हा त्यांचे पती मधुकरराव म्हणायचे, अगं, तो टेबल अजून चांगला आहे, विकू नकोस, तोही कधीतरी उपयोगाला येईल. तेव्हा कोणास ठाऊक होतं की हा टेबल रेखाताईंच्याच कामी येणार आहे. त्या टेबलाकडे पाहून रेखाताईंच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. त्या पलंगावर बसल्या. त्यांना आठवू लागलं, मागच्या 2 महिन्यापर्यंत सर्व काही ठीक होतं. मुलगा, सून, वडिलांच्या भीतीमुळे का होईना पण त्यांची नीट काळजी घ्यायचे, सेवा करायचे. तेव्हा घरात आनंदाचे वातावरण असायचे. पण म्हणतात ना, नियतीच्या मनात जे असतं ते काही केल्या घडतंच. एकदा मधुकररावांना आपल्या गावाकडच्या घराकडे जाण्याची इच्छा झाली. ते म्हणाले, रेखा, चल,
आपण 1-2 दिवस गावाकडे जाऊन येऊ. अगं माझा दादा कसा आहे कोणास ठाऊक. मागच्या वेळेस आजारी पडला तेव्हा जाता आले नाही, यावेळेस जाऊन यावं म्हणतोय. त्यावेळेस रेखाताई त्यांना म्हणाल्या, अहो आता कुठे जाताय गावाकडे, राहू द्या. सोनबाईला 6वा महिना आहे आणि अशा अवस्थेत तिला सोडून जाणं योग्य नाही. पण मधुकररावांना गावी जायचेच होते, त्यामुळे मी एकटा जाऊन येतो असे सांगून ते गावाकडे गेले. तिकडे गावी रेखाताईंचे जाऊ, दीर, त्यांची मुलं, सुना असा मोठा परिवार होता. पण तिथे गेल्यानंतर 2च दिवसात मधुकररावांची तब्येत बिघडली आणि त्यांचे अचानक निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी मधुकररावांच्या भावाने रवीला कळवली तेव्हा रेखाताई आणि रवी गावी पोहोचले. आपल्या पतीला असे निश्चित पडलेले पाहून रेखाताईंनी हंबरडा फोडला. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. रवी मात्र हाताची घडी घालून शांतपणे उभा होता. मधुकररावांचे अंतिम संस्कार गावातच झाले. तेराव्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर रवी त्याच्या घरी परतला. रेखाताईंना त्यांच्या दिराने आणि जाऊबाईंनी थांबवून घेतलं. त्यांची जाऊ म्हणाली, ताई तुम्हाला 1.25 महिना इथेच राहावे लागेल. 1.25 महिना झाल्यानंतर रेखाताई आपल्या मुलाकडे जाण्यास निघाल्या. तेव्हा रेखाताईंना त्यांचे संपूर्ण कुटुंब स्टेशनवर सोडायला आले होते. जेव्हा त्या शहरात पोहोचल्या तेव्हा त्यांनी पाहिलं, पण रवी आला नव्हता. आई येणार असल्याचे सांगून देखील रवी आईला स्टेशनवर घ्यायला आला नव्हता. तो म्हणाला, मला एक खूप महत्त्वाची मीटिंग आहे, मी येऊ शकणार नाही. पण जेव्हा रेखाताई घरी आल्या तेव्हा त्यांनी पाहिले तर रवी टीव्हीवर क्रिकेट मॅच बघत बसला होता. गावाहून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी रेखाताईंची तब्येत बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सलग 8 दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. त्या 8 दिवसात रवी फक्त एकदाच हॉस्पिटलमध्ये आला होता. तेव्हा त्याने आईला सांगितले, आई ऑफिसमध्ये खूप कामं आहेत, त्यामुळे मला काही इथे हॉस्पिटलमध्ये यायला जमणार नाही. आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सुद्धा त्यांना घरी घेऊन जायला कोणीही आले नाही. रेखाताई एकट्याच हॉस्पिटलमधून घरी आल्या होत्या. मुलाने आणि सुनेने त्यांची राहण्याची सोय देखील स्टोअर रूममध्ये केली होती. इतक्या लवकर मुलगा आणि सून त्यांच्याशी असे तुटकपणे वागतील याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. रेखाताई याबद्दल विचार करतच होत्या, तेवढ्यात बाहेर गडबड ऐकू आली. त्या हळूहळू बाहेर आल्या. त्यांनी पाहिले की ज्या मुलाला आई हॉस्पिटलमधून आली आहे तिला आधार देऊन घरात घेऊन यावे असे वाटले नाही, तो आज बायकोसोबत तिच्या आई आणि बहिणीचे दारात उभे राहून स्वागत करत होता. रेखाताईंना घरी येऊन बराच वेळ झाला होता, तरी देखील दोघांपैकी एकाने सुद्धा त्यांना एक ग्लास पाणी देखील विचारले नाही. पण सुनीताच्या आईसाठी त्यांचा स्वतःचा मुलगा स्वयंपाकघरात जाऊन त्यांच्यासाठी पाणी घेऊन आला. बरं, त्या आलेल्या पाहुण्यांनी देखील रेखाताईंकडे दुर्लक्ष केले. स्वतःला एवढ्या लोकांच्या गर्दीत एकटे समजणाऱ्या रेखाताई परत आपल्या खोलीत आल्या. थोड्या वेळाने रवी आईच्या खोलीत आला आणि म्हणाला, आई सुनीताच्या माहेरचे लोक आले आहेत, त्यामुळे तू आता ते जाईपर्यंत तुझ्या खोलीतून बाहेर येऊ नकोस. सुनीताला तुझे बाहेर येणे आवडणार नाही आणि मला माझ्या बायकोला अशा अवस्थेत कोणतेही टेन्शन द्यायचे नाही. रेखाताई रवीचे बोलणे ऐकून स्तब्ध राहिल्या. रवी पुढे काहीही न बोलता बाहेर निघून गेला. रेखाताई 3 तास खोलीत एकट्याच बसून होत्या. त्यांच्यासाठी ना कोणी पाणी विचारले ना चहा नाश्ता. 3 तासानंतर त्यांना असे वाटले की सुनेच्या माहेरची मंडळी परत गेले असतील. फक्त तिची आई आणि बहीण राहिल्या असाव्यात, कारण त्या दोघींच्या बोलण्याचा बाहेरून आवाज येत होता. रेखाताईंना खूप भूक लागली होती. हॉस्पिटलमध्ये त्यांना फक्त ब्रेड आणि चहा मिळाला होता, तेवढेच खाल्लं होतं. आता दुपारचे 2 वाजले होते. आजारपणातून उठल्यामुळे रेखाताईंना आधीच खूप अशक्तपणा होता. पोटात अन्न नसल्यामुळे त्यांची अवस्था आणखीनच बिकट झाली होती. रेखाताईंनी मनाला तर समजावून सांगितलं, पण पोटाला कसं समजावणार? पोटाला भूक लागली की अन्न हवं असतं. जेव्हा भूक सहन झाली नाही तेव्हा त्या उठल्या आणि खोली बाहेर आल्या. त्यांनी पाहिले तर बाहेर कोणीही दिसत नव्हते. बहुधा सगळे आपापल्या खोलीत जाऊन झोपले असावेत असे त्यांना वाटले. त्या मनात म्हणाल्या, चला बरं झालं, आता मी स्वयंपाकघरात जाऊन काहीतरी खायला घेते. त्या स्वयंपाकघरात गेल्या, पण तिथे ठेवलेली सगळी भांडी रिकामी होती. रिकामी भांडी पाहून रेखाताईंना चक्कर यायची वेळ आली. भांड्यांचा आवाज येताच सुनीता स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली, आई काय करताय इथे? रेखाताई म्हणाल्या, काही नाही गं, मला भूक लागली म्हणून मी जेवायला आले होते, पण सगळी भांडी रिकामी आहेत.
यावर सुनीता पटकन म्हणाली, अहो आई, तुम्ही हॉस्पिटलमधून आलात हे मला आठवलंच नाही, म्हणून मी तुमच्यासाठी स्वयंपाक बनवला नाही. आता तुम्ही असं करा, स्वतःच काहीतरी बनवून खा. मी खूप थकले आहे, आता काहीही करू शकणार नाही. असे बोलून ती जितक्या वेगाने आली होती त्याहून जास्त वेगाने परत निघून गेली. बिचाऱ्या रेखाताई आजारपणामुळे आधीच खूप कमजोर झाल्या होत्या. त्यावर भुकेमुळे त्यांची अवस्था खूपच वाईट झाली होती आणि आता सून म्हणाली होती की तुम्ही स्वतःच काहीतरी बनवून खा. त्या मनात म्हणाल्या, हे भगवंता, हा कोणत्या जन्माचा बदला घेतोस तू माझ्याकडून? मी हॉस्पिटलला गेल्यावर असं काय झालं की माझा मुलगा आणि सून इतके बदललेत? कसे तरी त्यांनी स्वतःसाठी एक चपाती बनवली आणि चहासोबत खाल्ली आणि आपल्या खोलीत जाऊन औषध घेऊन पलंगावर पडल्या. पलंगावर पडून त्यांनी आपल्या नवऱ्याच्या फोटोकडे पाहिलं आणि त्यांच्या आठवणीने त्यांचे डोळे पाणावले. त्या म्हणाल्या, तुम्ही मला एकटीला सोडून का गेलात? तुम्ही होतात तेव्हा सगळं काही छान होतं, ठीक होतं. आपला रवी माझी किती काळजी घ्यायचा. सून देखील काय हवे नको ते पाहिजे, पण तुम्ही पाठ फिरवली आणि त्या दोघांनीही तोंड फिरवले. नवऱ्याच्या आठवणीत त्या खूप रडल्या आणि त्यानंतर त्यांना कधी डोळा लागला समजलंच नाही. रेखाताईंना जेव्हा जाग आली तेव्हा रवीचा आवाज कानावर आला. तो म्हणाला, आई, झोपलीस का? रेखाताई उठून बसल्या. रवी आईच्या खोलीत येत म्हणाला, आई, ही काय झोपायची वेळ आहे का? संध्याकाळचे 6 वाजले आहेत. दिवा लागायच्या वेळेस कोणी झोपतं का? रेखाताई म्हणाल्या, अरे, औषध घेऊन सहज पलंगावर आडवी झाले. मला समजलंच नाही डोळा कधी लागला. बरं ठीक आहे, पण यापुढे लक्षात ठेव, दिवे लागण्याच्या वेळेस झोपल्याने घरात लक्ष्मी नांदत नाही. एवढे बोलून रवी खोली बाहेर आला. मुलाच्या अशा बोलण्याने रेखाताई चकित झाल्या. त्या मनात म्हणाल्या, हा तोच माझा मुलगा आहे का, ज्याला मी जन्म दिला, स्वतःच्या हाताने वाढवलं, शिकवलं, मोठा माणूस बनवलं. त्याच्या पसंतीच्या मुलीशी मी याचं लग्न लावून दिलं आणि आता हाच मला संस्कार शिकवतोय. त्या विचार करत होत्या की तेवढ्यात रवीने आईला आवाज दिला, आई, आता तिथेच बसून राहणार आहेस की बाहेरही येणार आहेस? भिंतीचा आधार घेत रेखाताई बैठकीच्या खोलीत आल्या. त्यांनी पाहिले तर मुलगा, सुनेची आई आणि धाकटी बहीण बसून चहा घेत होते. रेखाताईंना पाहून रवी म्हणाला, आई, तुला चहा प्यायचा असेल तर स्वतः बनवून घे. आणि हो, आज रात्रीचा स्वयंपाक तुलाच बनवावा लागेल. सुनीताची तब्येत बरी नाही आणि मम्मी आणि पूजा तर पाहुणे आहेत. त्या कसा स्वयंपाक बनवतील? मुलाच्या अशा बोलण्याने रेखाताई थक्क झाल्या. त्या काहीही बोलल्या नाहीत. निमूटपणे स्वयंपाकघरात गेल्या. त्यांनी स्वतःसाठी चहा बनवला. चहाचा कप हातात घेऊन त्या बैठकीच्या खोलीत आल्या. त्या सोफ्यावर बसणार तितक्यात रवी म्हणाला, अगं आई, इथे कुठे बसतेस? तुझ्या खोलीत जाऊन चहा घे. तुला दिसत नाही का आम्ही गप्पा मारतोय? आता मात्र रेखाताईंच्या सहनशीलतेचा अंत झाला. त्यांनी चहाचा कप बाजूच्या टेबलवर ठेवला आणि मोठ्या आवाजात म्हणाल्या, बस, खूप झालं आता. तुम्ही मला काय समजलं आहे? हॉस्पिटलमधून आल्यापासून मी तुमची नाटकं पाहते आहे, पण तरीही गप्प आहे. पण आता नाही. तुम्ही माझ्या खोलीतील सामान बाहेरच्या स्टोअररूममध्ये ठेवले, माझी तिकडे राहण्याची व्यवस्था केली, तरी मी गप्प राहिले. आणि तुझ्या सासू आणि मेहुणीसमोर मला माझ्या खोलीत बसून राहायला सांगतोस, जणू काही मी कोणी परकी आहे. पण तरीही मी गप्प राहिले. घरात सगळ्यांसाठी चांगले पदार्थ बनवले गेले आणि माझ्यासाठी शिळ्या भाकरीचा तुकडासुद्धा ठेवला नाही, पण तरीही मी गप्प राहिले. आजारी असूनसुद्धा स्वतःसाठी चपाती बनवून खाल्ली, तरीही मी गप्प राहिले. औषध घेतल्यामुळे माझा डोळा लागला तर म्हणतोस, दिवे लागण्याच्या वेळेस झोपल्यावर लक्ष्मी नांदत नाही, अशुभ घडते. आणि तुझी बायको रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत झोपून राहते, दुपारची झोपलेली रात्री 8 वाजता उठते, तेव्हा तिला का काही बोलत नाहीस? की मीच संध्याकाळी झोपल्यावर अशुभ घडते? आता तुम्ही सर्वजण एकत्र बसून चहा पित होतात. तुमच्या सगळ्यांसाठी चहा बनवला गेला, मग माझ्यासाठी का बनवला नाही? मला सरळ सांगतोयस, आई, स्वतः चहा बनवून घे. मी आजारी आहे. काही तासांपूर्वीच हॉस्पिटलमधून घरी आले. माझ्यासाठी स्वयंपाक बनवायला, चहा बनवायला तुम्हाला त्रास होतोय आणि उलट मलाच तुमच्या सगळ्यांचा स्वयंपाक बनवायला सांगतोयस. लाज वाटत नाही का तुला असं बोलताना? आणि शेवटची एक गोष्ट, मी माझ्याच घरात माझ्याच सोफ्यावर बसू शकत नाही का? कोणत्या अधिकाराने मला तू सांगतोयस की इथे बसू नकोस म्हणून? हे घर माझं आहे आणि माझी मर्जी. मी माझ्या घरात कुठेही बसेन. नाही,
तू तुझ्या मर्जीने बसू शकत नाहीस, रवी मोठ्या आवाजात म्हणाला. का का बसू शकत नाही? कारण मी सांगतोय आणि ह्या घराचा प्रमुख मी आहे, त्यामुळे माझं बोलणं तुला ऐकावंच लागेल. प्रमुख? कोणता प्रमुख? रेखाताई उपहासाने हसत म्हणाल्या. तेवढ्यात सून म्हणाली, आई, आधी बाबा प्रमुख होते. बाबांच्या मृत्यूनंतर मुलगा म्हणून हेच असणार ना कुटुंब प्रमुख? रवी पटकन म्हणाला, आता समजलं का? त्यामुळे आई, तुला माझं ऐकावंच लागेल. सुनीता म्हणाली, आणि आई, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आमच्या कमाईवर जगत आहात, त्यामुळे तुम्हाला आमचं सगळं ऐकावंच लागेल. नाहीतर तुम्ही तुमची दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करा. आम्ही तुम्हाला सांभाळण्याचा ठेका घेतलेला नाही. तेवढ्यात सुनीताची बहीण पूजा म्हणाली, ताई, तू तुझ्या सासूबाईंना असं कसं बोलू शकतेस? हे घर त्यांचंही आहे ना. सुनीता तिला मोठ्या आवाजात म्हणाली, तू गप्प राहा, आम्ही बोलतोय ना. लहानांनी मोठ्यांच्या मध्ये बोलू नये. सुनीताने बहिणीला झापलं. तिची आई मात्र काहीही न बोलता तमाशा बघत होती. तेवढ्यात रेखाताई म्हणाल्या, हे बघ सुनबाई, कान नीट उघडे ठेवून ऐक. मी माझी दुसरीकडे राहण्याची सोय करणार नाही. उलट तुम्हा दोघांनाच तुमची राहण्याची सोय दुसरीकडे कुठेतरी करावी लागेल. आणि हो, तू मला कधी सांभाळलं ग? जर मला कोणी सांभाळलं असेल तर ते माझ्या नवऱ्याने सांभाळलं आहे. त्यांच्या मृत्यूनंतर 1.25 महिना मी गावी होते. गावाहून आल्यानंतर मी इथे हॉस्पिटलमध्ये गेले आणि मला आठवतंय, हॉस्पिटलचे बिल्स माझ्या सेव्हिंग अकाउंटमधूनच दिले गेले. तेव्हा सुनीता म्हणाली, आई, हे घर आमचं आहे, आम्ही इथेच राहणार. रेखाताई मोठ्या आवाजात म्हणाल्या, हो, हे घर तेव्हा तुमचं होतं जेव्हा मी तुमची आई होते. तुम्ही माझा मान सन्मान करत होतात, पण आता नाही. हे घर फक्त माझं आहे, कारण हे घर माझ्या नावावर आहे आणि जर तुम्ही इथून गेला नाहीत तर मी तुमची पोलिसात तक्रार करेन. पोलिसांचं नाव ऐकून सगळे घाबरले. तेवढ्यात सुनीताची आई घाईघाईने म्हणाली, अहो विहीणबाई, शांत व्हा. मुलं आहेत, चूक होतेच, पण तुम्ही तर मोठ्या आहात ना. समजुतीने वागा. स्वतःच्या लेकरांसाठी कोणी पोलिसांना बोलावतो का? या महागाईच्या काळात स्वतःचं घर असताना मुलं कुठे भाड्याच्या घरात राहायला जाणार? आणि महत्त्वाचं म्हणजे सुनीता गरोदर आहे. त्यावर रेखाताई पटकन म्हणाल्या, अरे वा विहीणबाई, स्वतःच्या मुलीची खूप काळजी आहे हो तुम्हाला. ते कुठे जातील, कुठे राहतील याची तुम्हाला खूप काळजी वाटली. पण जेव्हा तुमची मुलगी आणि तुमचा जावई मला घर सोडून जाण्यास सांगत होता, तेव्हा तुम्ही कुठे होतात? तेव्हा तुमची दातखिळ बसली होती का? रेखाताईंचे बोलणे ऐकून सुनीताच्या आईने खाली मान घातली. त्या पुढे काहीच बोलू शकल्या नाहीत. सगळ्यांनी रेखाताईंना हात जोडले, त्यांचे पाय धरले. मुलगा आणि सून माफी मागू लागले, पण रेखाताई मात्र आपल्या निर्णयावर ठाम होत्या. त्या स्पष्टपणे म्हणाल्या, ह्या घरात राहायचं असेल तर माझ्या अटींवर राहावं लागेल आणि इथे राहण्यासाठी दर महिन्याला मला घर भाडे द्यावे लागेल. मी माझ्या खोलीतच राहणार. तुम्ही लोक फक्त तुमच्या बेडरूम, किचन आणि स्टोअर रूम पुरतेच मर्यादित राहाल. दुसऱ्या दिवशी सकाळी रेखाताईंनी रवीला स्टोअर रूममधील सामान त्यांच्या स्वतःच्या खोलीत ठेवायला सांगितले आणि सुनेच्या आईचे आणि बहिणीचे सामान गेस्ट रूममध्ये हलवावे लागले. सुनीता गरोदर असल्याकारणाने तिच्या आईला आणि बहिणीला तिथे राहावं लागलं, कारण रेखाताईंनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मी ह्या घरात कोणतेही काम करणार नाही, कारण मी या घराची प्रमुख आहे. मित्रांनो, जर रेखाताईंनी बोलण्याची हिंमत दाखवली नसती, निमूटपणे सर्व काही सहन करत राहिल्या असत्या, तर आज त्या घराच्या प्रमुख न राहता कुठल्या तरी वृद्धाश्रमात असत्या. त्यामुळे आपल्या आत्मसन्मानासाठी, हक्कासाठी आणि अस्तित्वासाठी बोलायला शिकले पाहिजे. बरोबर ना? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.